आपण पाहताय क्राईम मुक्त महाराष्ट्र. लोकसुख वार्तांकन, लोकसुख बातमी. पुणे शहरातील फुरसुंगी परिसरात अवैध दारू वाहतुकीविरोधात पोलिसांनी मोठी कारवाई करत 525 लिटर हातभट्टीची दारू, रिक्षा आणि इतर साहित्य असा एकूण 1,60,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमुळे अवैध धंद्यांवर पोलिसांनी पुन्हा एकदा करडी नजर ठेवल्याचे स्पष्ट झाले आहे. दिनांक 19 एप्रिल 2026 रोजी रात्रीपासून ते 20 एप्रिल 2026 रोजी सकाळपर्यंत फुरसुंगी पोलीस स्टेशन हद्दीत पोलीस उपनिरीक्षक विनोद पवार, शंभू जाधव, बापूसाहेब खंदारे तसेच इतर पोलीस अंमलदार रात्री गस्त घालत होते. त्याच दरम्यान पहाटे सुमारे 1 वाजता पोलीस हवालदार कांबळे यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की मंतरवाडी ते फुरसुंगी रोडवरून एका रिक्षामधून गावठी हातभट्टीची दारू अवैधरित्या वाहतूक केली जाणार आहे. ही माहिती तात्काळ वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना कळवण्यात आली. त्यांच्या सूचनेनुसार पोलिसांनी तातडीने सापळा रचला. पहाटे सुमारे 1:30 वाजता द एम्पायर सोसायटी समोर मंतरवाडी फुरसुंगी रोडवर संशयित रिक्षा अडवण्यात आली. पंचांसमक्ष चालकाची चौकशी केली असता त्याने आपले नाव राजेश रामराज विश्वकर्मा व 21 वर्षे, राहणार होळकरवाडी, हांडेवाडी, पुणे असे सांगितले. झडती दरम्यान रिक्षामध्ये 15 प्लास्टिक कॅनमध्ये भरलेली एकूण 525 लिटर गावठी हातभट्टीची दारू आढळून आली. प्रत्येक कॅनमध्ये सुमारे 35 लिटर दारू होती. याशिवाय सुमारे 75,000 रुपये किमतीची रिक्षा क्रमांक MH12 SK 6136 आणि 12,000 रुपये किमतीचा मोबाईल असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. चौकशीत आरोपीने ही दारू प्रशांत अर्जुन कचरावत वय 28 वर्षे, राहणार उरुळी देवाची, हांडेवाडी रोड, पुणे याची असल्याचे सांगितले. या माहितीच्या आधारे पोलिसांनी दोघांविरुद्ध फुरसुंगी पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर 162/2026 अंतर्गत महाराष्ट्र प्रोहिबिशन ऍक्ट कलम 65 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास फुरसुंगी पोलीस स्टेशनचे अधिकारी करत असून अवैध दारू निर्मिती व वाहतुकीच्या साखळीचा शोध घेतला जात आहे. सदरची कामगिरी ही पोलीस उपायुक्त परिमंडळ 6 डॉ. राजकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस आयुक्त लोणी काळभोर विभाग अनुराधा उदमले, फुरसुंगी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमोल मोरे यांच्या सूचनेप्रमाणे पोलीस निरीक्षक गुन्हे राजेश खांडे यांच्या दिमतीमध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर पवार, पोलीस उपनिरीक्षक विनोद पवार, पोलीस उपनिरीक्षक शंभू जाधव, पोलीस उपनिरीक्षक बापूसाहेब खंदारे, पोलीस हवालदार कांबळे काळे मोरे, पोलीस अंमलदार भोसले गावडे वाघे यांनी केली आहे.